माझे सवंगडी कुठे राहिले? मला म्हणाले दाम्या सकाळ झाली की महारणावर गुरं चारायला घेऊन जाऊया आणि आज कुणीच कसं नाही, वाकड्या नाही, मोडक्या नाही, बोबड्या नाही, हे गेले तरी कुठे? हातकरी नेऊन पाहूया. बोबड्या पण होऊ देत नाही. अरे ए बोबड्या, वाकड्या नाही, मोडक्या नाही, बोबड्या नाही, सवंगडी नाही, ते नाहीत. आणि कृष्ण कुठे राहिला? कृष्णाला तरी हाक देऊया. कृष्ण कसा येणार? कृष्ण कसा येणार? असेल कुठेतरी गवळणींच्या घोळक्यात. मला काही त्याच्या सवयी माहीत नाही, माहीत नाही. एकदा का एखाद्या गवळणीला त्याने बघितलं, एकदा का एखाद्या गवळणीला त्याने पाहिलं की आत लावल्याशिवाय सोडणार नाही. आणि गवळणी तरी किती, गवळणी तरी किती. कृष्णाचा हात लागल्याशिवाय त्यांना बरंच वाटत नाही. असू दे, आता त्याचा मला फार रागच आला आहे. आता तो जरी ते येईल ना माझ्याशी बोलायला, बोलणार नाही, एकही अक्षर बोलणार नाही, रागाने फुगून राहणार आहे. आता फुगून राहणार. येऊ देत त्याला. एक तू माझ्या पाठीवर काय पडलं? बघूया तरी. कोणाला इकडे कोण आहेस तू? मी. कोण तू? मी विचारतोय तुला. तू कोण? काय? हो हो कोण तू? मी. कोण तू?
धेनुकासूर. काय तुझं नाव? धेनुकासूर. तुझं नाव धनकासूर. अरे तूच मला माझं नाव धनकासूर. हे नाही धेनुकासूर. धेनू 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 म्हणजे काय? हे पण नाही. धेनुका सूर 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 आपला सूर खारे का मग धेनुकासूर. काय रे इथे काय करतोय? मी काय करतोय? मी या मार्गाला जातोय. मला त्या माझ्या वैराला शोधतोय. वैरी कोण तो? तो कृष्ण. याला शोधतोय. तुला दिसत नाही. तुला दिसत नाही. डोळे फुटले तुझे. अरे ज्याला तू शोधतोयस ना तोच मी. काहीतरी सांगू नको. बासरीवाला. बासरीवाला तो नव्हे. काय 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 ही बासरी. अरे तो मी तो मुळीच नाही. तो मी तुझ्या मस्तकी मोरपीस कुठे आहे? आता घोटाळा झाला. आता याला काय सांगू? अरे मोरपीस आता विचारतो. होत इथे होत इथे. हे बघ बांधून जागा कशी झाली आहे बघ. इथे होत पण काय झालं? काय झालं? काल काय झालं? मी सकाळी गुरं सोडली ना त्यावेळी की नाही या महाराणावर गुरं चालायला घेऊन आलो. एवढ्यात ना काय झालं? माझ्या जवळ एक उन्हाळ बैल आहे तुझ्यासारखा. त्याने काय केलं माहित आहे? एवढे चाऱ्याच्या हवेला केले की नाही पुढे 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 जाऊ लागला. त्याच्या मागोमाग मीच गेलो. मी गेलो त्याच्या मागून तू गेला. एवढ्यात त्याने काय केलं? काय केलं? अरे मला तकविण्यासाठी एका काटेरी झुडपात घुसला आणि त्याच्या मागाहून मी त्या काटेरी झुडपात गेलो. एवढ्यात तिथे जात असते वेळी ते मोरपीस काटेरी झुडपाला अडकलं असेल. काहीतरी अडकलं शिल्लक ठेवला इथला. काय रे? मोरपीस तिथं अडकलं असेल. असेल 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 तुझ्या म्हणण्याप्रमाणे. पण गळा वैजंती मला कुठे आहे? आहे अरे यमुनेच्या तीरावर स्नान करण्यासाठी गेलो की नाही काय केलं? काय केलं? वैजयंती माळा काढली आणि खडकावर ठेवली आणि यमुनेच्या डोहात गुडकी मारली. अरे एवढे काय झालं? पहिले गवळणीचा घोळका आला. मला लाज वाटू लागली. मग काय केलं? पोहत पोहत पहिलं तिने गेलो. वैजयंती माळा तिथे राहिली. ती वैजंती मला तिथं राहिली राहिली असेल. राहिली असेल. वैजंती मला तिथं राहिली. मोरपीस तिकडं राहिलं. अडकलं तिथं अडकलं. पण तुझ्या जवळ जर पाहिलं असेल तर तू कृष्ण घननिळा आहे म्हणे. तू घननिळा नाही. तू घननिळा नाही. घननिळात होतो मी. कसं काय? घननिळात होतो पण काय झालं? असा कसा झाला? आम्ही प्रातःकाळी या महाराणावर गुरं घेऊन येतो की नाही आणि तो बघ कोणतं? दिसतोय कोणतं? लक 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 प्रकाश. अरे तो सूर्यनारायण. सूर्यनारायण मात्याने आला की नाही की त्याचं कडक ऊन माझ्या अंगावर पडतं. त्याच्यामुळे घननिळाचा पांढरा काळा झालो. मला काहीतरी सांगून चकवण्याचा प्रयत्न करू नको. हे दोन गोष्टी सांगितल्यास खऱ्या पण निश्चितच तू कृष्ण नव्हे. मी आहे. अरे मीच तो कृष्ण तू नव्हेच नव्हे. खरं सांग. अजूनही खरं सांग.
जर तू खराच असशील तर या कृष्णाला गेला तरी कुठं अरे मी तुला फसविलं फसविलास अरे तुला मी फसविलं मला फसवून जाण्याचा जर प्रयत्न करशील अरे मी कृष्ण नाही मग मी कृष्णाचा सवंगडी श्रीरामा कृष्णाचा सवंगडीत्व आहे हो तू इथं आहेस हो निश्चितच तुझ्या अवतीभोवती कृष्ण असणार अरे याच क्षणी तुला माझ्यासाठी शिल्लक ठेवणार नाही तुला आणि तुला काय वाटलं काय वाटलं मी तुला तसा सोडणार आहे म्हणतोय अरे तुला माहित नाही अजून काय माहित नाही काय करतोस? अरे इथे मी का वाट बघतोय काय वाट बघताय अरे आमचा कृष्ण सका आला की नाही हा. की इथे आम्ही खेळ खेळतो काय खेळ 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 खेळता हो असे कसलं खेळ खेळता विटी दांडू हा? चेंडू लगोरी हे काय? लगोरी ए, चेंडू फळी हुतुतू म्हणजे काय रे? हुतुतू म्हणजे काय काय हे तुला माहित नाही चेंडू लगोरी माहित नाही सांगतो मला काय सांगायला हे बघ इकडे बघ चेंडू लगोरी जरा थांब माझ्या अंगावर उडी मारू नको तुला समजायला पाहिजे बरोबर सांगतो हे बघ 1 2 3 4 5 हे काय रे लगोरी हा चेंडू हा लगोरी याला लगोरी म्हणतात चेंडू लगोरी हा. चेंडू फळी ते कसं काय हा तो कसं काय ते सुद्धा माहित नाही तुला अरे बाप आठव आठव अरे चेंडू फळी बघा हा आता इथे उभा रे ना तू चेंडू तुझा भरोसा नाही फसवून जाशील तुझ्या जवळ चेंडू हा माझ्या जवळ फळी आणि तू कसं करायचं कसं कसं करायचं हे बघ आणि नंतर फळी चेंडू फळी माझ्यावर मारण्याचा प्रयत्न करतो चेंडू लगोरी चेंडू फळी हा, हे दोन झाले. उतू तू ते होतो तू म्हणजे उतू तू हे बघ उतू तू तो कसा उतू तू बरेच पराक्रम आहेत तुझे खेळात खेळत कसे आहे हा. हे तुला पण सांगणार कृष्ण येण्यासाठी कृष्ण तुझ्या समवेत येणार आहे हे खेळ खेळण्यासाठी तुला सांगतोय कृष्ण येण्यापूर्वी तुला संपवायचं आहे कोणाला तुला तुला अरे दा, या दाव्याला संपणार अरे दा. काय हे करशील? किती आले हा. आले किती असं करतो. हा? हे बघ तू लवकर मागे जा नाही तर माझ्या हाती आहे काठी हा. बसेल तुझ्या पाठी ए, माझ्या हाती आहे हे शस्त्र हा. त्या शस्त्राच्या आघातानं तुझ्या जीवनाचा शेवटचा क्षण. आणि तू जर ऐकत नसशील काय करशील? तुझं काय करीन काय करशील काय करीन काय करशील काय करू एवढी हिंमत एवढी ताकद एवढी शक्ती एवढं तेज आहेत एवढं आणि काय ते ते सगळं सगळं तुझ्या सगळं आहे आहे ये रे आता ये येत नाही
घाबरलो नाही. तर अरे मी युद्ध करताना असं सरळ युद्ध करत नाही, तर मी नियमात युद्ध करतो. असा नियम तुझा आहे. नियमात मी युद्ध करतो. तुला काय माहित आहे? नाही. तुझा नियम सांग. अरे बाजूला हो. अरे का मला तू. अरे तू कशाला आला? अरे कृष्णाराव, अरे कृष्णाराव, हे शब्द तुझ्या मुखातून बाहेर पडले आणि म्हणून मी इथपर्यंत आलो. म्हणून आला? हो. अरे तुला हा का दिली? का दिली? हे कोण? अरे हा दोंडकासूर. हा दोंडकासूर आहे. अरे पण हा तुला का मारतोय? तुला मारायला आला होता. तुला? अरे मी काय केलं माहित आहे? काय केलं? अरे मी कृष्ण म्हणून सांगितलं. याला सांगितलं हो. आणि अरे मला मारायला आला. आणि त्यावेळी त्यावेळी मी त्याला ठार मारणार. हार मारणार ठार होता. मारणार. मग एवढ्यात काय झालं? काय झालं? आठवण आली माझी. कृष्णा धाव का असं का म्हणाला? म्हणालात? याला कसं मारतो, याला कसं ठेचतो ते बघायला हात दिली तुला. हे दाद्या, हो, बघायला. अरे तुझ्या पराक्रमाबद्दल मला खात्री आहे. हा. बघण्याची काही आवश्यकता नाही. हा. तू त्याला मार. अरे, इकडे. काय नाही. अरे आता काय आहे? काय? मी याला मारणारच होतो नाही, रे. नाही, कल्पना आहे. याला ठेवतो तसा. तेच आहे. इथे की काय मोडून. बरोबर काय मारलं नाही? अरे मारलं नाही का? तू आता इथे आलाच आहेस ना सहज. सहज नकळत. तेव्हा आता तू असं कर, काय? माझेकडे पराक्रम तू बघितले. हो. बघितलेस की नाही? मग आता तू असं काय कर, करू? आता तुझे पराक्रम याला दाखव. अशी तुझी इच्छा आहे. मग ठीक आणि आहे. घाबरू नकोस, मी मार्गावर आहे. हे धनुकासूर, अरे कृष्ण अरे ज्या कृष्णाला शोधतोय तो कृष्ण मी आहे. हा माझा सवंगडी श्रीराम आहे. त्याला चेहऱ्याशिवाय तू आला नसता. पहा धेनुकासूर, अरे आतापर्यंत साऱ्या या राजमाळावर साऱ्या गायी गुराला भक्षण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी हा कृष्ण लिलेनं तत्पर झाला. ही सारी आहे ती कृष्ण लीला आहे. तुझ्यामुळेच माझा भक्ष माझ्यापासून दूर जातोय. आणि म्हणून तुला मी काय ते? मला तुला संपवायचंय. ए, धेनुकासूर, मी तुला सांगतोय, आणि याच्या पुढे कित्येक असुरांच्या जीवनाचा शेवट मी केला, तसा तुझ्या जीवनाचा शेवट होऊ नये असं वाटत आहे. जाय कोण? काय ते? इथपर्यंत आलाय तो जाण्यासाठी नव्हे. मग? त्या कृष्णाला संपवी, त्याच पिढी तू जाईल. मला संपवण्यासाठी इथपर्यंत आला आहे. मग धेनुकासूर, तुझ्या जीवनाचा शेवट करण्यासाठी अरे माझ्या
पाहतोय? मी घालविला. मार्गावर कोण होता? अरे मी घालविला. अरे माझे पराक्रम होते म्हणून पळून गेला. कल्पना आली. खात्री पटली की तुमच्या सामर्थ्यावर कोण घेऊन गेला. त्याला माझे पराक्रम असले. परत म्हणणार नाही. मी घालविला. मी नाही घालविला. काय झालं? मी नाही. अरे तिथून बाजूला हो. अरे इथून आला इथून एवढ्याशा जागेतून काय केलं त्यानं? आणि माझ्या पायाला धरलं आणि मी माझी लंगडी लंगडी केली. तरी तुला सांगत होतो. अरे काय पाहतोय? तुला काय वाटलं? त्याला घालविलं म्हणून तुझ्या बरोबर मी गुलू गुलू बोलणार आहे. का बोलणार नाहीस? का बोलणार नाही म्हणजे? तुझे प्राण वाचले मी आलो बरोबर. प्राण वाचले. अरे तुझ्या तुम्ही एकही अक्षर बोलणार नव्हतो. अरे का म्हण? तर आज मला रागच आला आहे. अरे मला तुझा राग आला होता. काय काय उलटा सांगतो. तुला मला आज रागच आला आहे. जरा बघ माझ्याजवळ. बघितलं? काय बघितलं? काय आहे? मला सांग. तुम्हाला काल काय सांगितलं काय होतं? सांगितलं होतं? आठव जरा. आठवलं. काल काय सांगितलं? हे काल सांगितलं आज देवसेवा आहे. मी ऐकलं नाही ते. जर ऐकलं नसतील ना आता मी ऐकलं असतं. अरे एवढे इथं सांगू नको. अरे मला आठवण दे करून. मला काल काय सांगितलं? प्रातःच काय झाली की या महाराणावर गुरं घेऊन येऊया म्हणून. अरे आज आलाच नाही तू. हे तुझ्यामुळे घडलं. कसं ते? काय सांगितलं होतं? अरे प्रातःकाळ झाल्यानंतर आपण साऱ्यांनी एकाच वेळी गुरं घेऊन रानमाळावर जाऊया. ते तू माझं ऐकलं नाही. माझ्या पूर्वी तू इथं आला आणि म्हणून त्या धेनुकासुरातून तुझी गाठाभेट झाली. अरे तुझ्या पूर्वी एकटा इथे आलो इथं आलास म्हणून हे घडलं. म्हणून हे संकट आलं. याच्या पुढे एकटा येणार नाही. काय रे? अरे किती दिवस तुला मी सांगायला बघतोय. आज सांगेन उद्या सांगेन. तुला मी एक गंमत दाखवणार. काय? तुला मी एक गंमत दाखवणार. गंमत? हो. दाखवणार? हो. मग दाखव. गंमत दाखव. गंमत तुला दाखवलं ती इथं नाही. अरे उद्या प्रातःकाळी दाखवणार आज नाही दाखवणार. उद्या? हो. मला वाटलं आता दाखवलं की पण काय? दाम्या, ती जर तुला गंमत पाहायची असेल तर माझी एक अट आहे. अट? हो. कसली? माझ्या बरोबर गंमत पाहण्यासाठी जर तुला यायचं असेल तर इथं आल्यानंतर एकही शब्द बोलायचा नाही. हे कसं शक्य आहे? अरे का अशक्य आहे? काय म्हणतो तिथं आल्यानंतर एक अक्षर बोलायचं नाही. हो. ए कृष्णा, काय? हे तोंड आहे ते बोलण्यासाठी ना. अगदी खरं आहे. हो. पण तुला गंमत पाहायची आहे ना. अरे ती गंमत अशी असणार. आजपर्यंत अशी गंमत तू केव्हा पाहिली नाही. याच्या पुढे पाहायला मिळेल की नाही हे सांगता येणार नाही. अशी नाविन्यपूर्ण गंमत. अशी तुला मी गंमत दाखवणार. अशी गंमत दाखवणार. मग तू गंमत मग ठीक आहे, मी गप्प बसतो. मग गंमत पाहणार. गंमत बघूया. हे बघूया, गंमत